आदर्श सांगत राहतो मोठमोठ्या महापुरुषांचे, पण इथंच सगळ्यात मोठा घोळ होतो. मग ते महानच होते. आपल्याला कुठलं जमतंय? आम्ही त्यांच्यासारखा बनायचा प्रयत्नच करत नाही, सोडूनच देतो. आपलं भरपूर ठरलेलं आहे. म्हणून मला हे बरं वाटतं की आपल्या सोबतची, आपल्या गावातली, आपल्या बातीतली माणसं जर बनवू शकतात, ह्या माणसांना जर तुम्ही यांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवलं तर त्यांना विश्वास निर्माण होतोय. हे होतायत ना, मग आपणही होऊ शकतो. मला हा क्षण फार महत्वाचा वाटतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मगाशी सानप साहेब बोलले, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा किती दिवस मिरवणार आहे आम्ही? आपल्या कष्टाला सलाम आहे. माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक कारखान्यात आज बीडचाच माणूस तिथं ऊसतोडीला आहे. जगण्याची विलक्षण धडपड करत आपला चिवटपणा आणि आपली जिद्द कायम ठेवत परिस्थितीवर विजय मिळवण्याची जी ही हिकमत आहे ना, ती या मातीत उगवते. हे मला फार महत्वाचं वाटतं. इथली माणसं रडत नाही बसली, इथली माणसं पुढत नाही बसली, इथली माणसं माघार घेत नाही बसली. जमेल तसं जमेल तिथं लढत राहिली. हे या मातीचं वैशिष्ट्य आहे. पण मला सातत्याने ही गोष्ट वाटते, काय चांगलं आणि काय वाईट याचं जाण आणि भान असणं खूप महत्वाचं असतं. दुष्काळी दुष्काळी म्हणून हा डाग किती दिवस मिरवणार आहे? माझा अनुभव आहे, ज्या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ असतो तिथं बुद्धीचं पीक मात्र उदंड येतं. नसेल पाणी पण लात मारू तिथं पाणी काढू असा आत्मविश्वास इथल्या माणसात आहे. मग ही आमची ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसायला कोण येणार आहे? दुसऱ्या जिल्ह्यातले? ही ओळख तुम्हालाच पुसायची आहे. मान आणि अपमान याच्यातला भेद नक्की समजून घ्या. कामगार म्हणून जगणं हे काही मानाचं जगणं नाही, सन्मानाचं जगणं नाही. तुमच्या जिद्दीला चिकाटीला जरूर सलाम आहे, पण उद्याच्या पिढ्या परत तिथंच नको, त्याच चक्रात नको, त्याच कारखान्यात, त्याच उसाच्या मुळ्या वाहण्यात वाया जायला नको. इतरांच्या आयुष्यामध्ये तुम्ही साखरेची गोडी निर्माण करता, तुमच्या आयुष्यात ती गोडी निर्माण कधी होणार? ती आम्हीच घडवायला हवी, आम्हीच बनवायला हवी. ती खुपू द्या जे आहे ते, सलू द्या जे आहे ते, जे आहे ते योग्य नाही हे वाटू द्या. बदल घडवला पाहिजे हे पटू द्या, तेव्हा बदल घडेल. चाललंय ते ठीक आहे, आपण काय करू शकतो? आम्ही काहीतरी केलं असतो, आमची परिस्थितीच नव्हती. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थितीच नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तू. कशाला मी परिस्थितीला दोष देतो?